या परिसरामध्ये आमच्या लिंगाव सावगावचे सुपुत्र रामदास बबनमते यांनी बांधलेल्या नूतन ग्रहाची वास्तुशांती आणि त्या निमित्तानं श्री सत्यनारायणाची महापूजा आणि विष्णू माऊली असं या नूतन ग्रहाचं नामकरण असा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्तानं श्री हरिभक्तपरायण योगेश महाराज शिंदे यांची कीर्तनरूपी सेवा देखील झालेली आहे आणि आता आलेल्या सर्व नातेवाईक मित्रमंडळींसाठी महाप्रसादाचं अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी सुरू आहे। मी मते परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व नातेवाईकांचं पै पाहुण्यांचं मित्रमंडळींचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। स्वर्गीय बबन मामा मते आई लिंगाव सावगावामध्ये विशिष्ट असणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा मोठा परिवार रामदास काही वर्षापूर्वी या परिसरामध्ये आले आणि इथं स्थायिक झाले। स्वतःचं घर या ठिकाणी त्यांच्या बांधण्याची इच्छा मनामध्ये होती, ते घर त्यांनी बांधून पूर्ण केलं। त्यांनी आपल्या मुलांच्यावरती चांगले असे संस्कार त्या ठिकाणी केले। त्यांचे मुलं त्यांच्या सुना आज वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना त्या ठिकाणी आपण दिसत आहे। रामदासींनी प्रपंच जरी अतिशय चांगला केलेला असला तरी सुद्धा परमार्थिक सेवा त्यांची माझ्या दृष्टीनं मला महत्त्वाची वाटते। श्री हरिभक्तपरायण तुकाराम महाराज गावकर, बबन महाराज डुकरे आणि माझे वडील तुकाराम नाना पवार यांच्या बरोबरीने गेले अनेक वर्ष वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी ते काम नेटाने करतात। आपल्या परिसरामधून पंढरपूरला गुरुवारी कोंडाजी बाबा डेरे यांच्या नावाने पालखी सुरू व्हावी, पायी पालखी सुरू व्हावी, आषाढी सोहळा चालू व्हावा, ही सुद्धा त्यांच्या मनामध्ये अतिशय मोठी कल्पना त्यांच्या मनामध्ये होती। तुकाराम महाराजांना सगळ्या मंडळाला त्यांनी बोलून दाखवली आणि आज तुकाराम महाराज तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो की तुम्ही पुढाकार घेतला, बबन महाराजांनी पुढाकार घेतला आणि ही सगळी दिंडी सोहळा आज आपल्या गावामधून आपल्या परिसरामधून हा त्या ठिकाणी लोकांना पंढरपूरला जायची चांगली सोय झाली। काही माणसं समाजामध्ये आपल्याला पडद्याच्या समोर दिसणार नाही, पण पडद्याच्या पाठीमागून काम करणारे अनेक माणसं असतात। त्याच्यामध्ये आमचे मित्र रामदास शेठ आहेत, अतिशय साधी असणारी व्यक्ती, मूर्ती लहान पण कीर्तिमान असणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मनातलं घर आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। मी परमेश्वरच्यांनी एवढीच प्रार्थना करतो की त्यांनी या नूतन ग्रहामध्ये प्रवेश केल्याच्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाविषयी त्यांच्या मनामध्ये ज्या इच्छा आणि आकांक्षा आहेत, समाजाविषयी ज्या इच्छा आणि आकांक्षा आहेत आणि वारकरी संप्रदाय सेवा त्यांना ज्या पद्धतीने करायची आहे त्या पद्धतीचं यश जगदीश परमात्मा पांडुरंगाने त्यांना द्यावं। त्यांना या वास्तूमध्ये सुख, समृद्धी, शांतता त्या ठिकाणी लाभावी, निरोगी आयुष्य मिळावं एवढी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझी दोन शब्द या ठिकाणी संपवतो। जय जय रामकृष्ण।